वहिनीचा सुखात सल्ला लेखिका शोभा बोलते. मागच्या व्हिडिओमध्ये धड्याची ओळख आणि मध्यवर्ती कल्पना आपण बघितली. मध्यवर्ती असे बघितलेले आहे. लेखिकेची आपण धड्यामध्ये जे आशय आहे, विषयाची मांडणी आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता या लेखिकेची लेखन शैलीमध्ये काय आहे, ज्यावेळेस वहिनीचा सुखात सल्ला हा हलकी फुलकी विनोदी शैली आहे, मग लेखिका गंभीर विषय सुद्धा हसत खेळत मांडते आणि वाचताना हसू येते पण विचार करायला लावते. बघा, ही तर गंमत आहे हलकी फुलकी विनोदाचा. का वाचताना हसत खेळत वाचतं पण तो विचार करायला लावतो, काही विनोदाचं रहस्य आहे. मग यामध्ये उदाहरण सांगितलं, वहिनी एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठा सल्ला देतात, वाचकाला त्याचा उत्साह मजेदार वाटतो. एक छोटीशी गोष्ट असली तरी त्याचा सल्ला मोठा असतो. हीच गोष्ट यामध्ये लेखिकेने सांगितलेली आहे. पुढच्या याच्यामध्ये सांगितलं की यामध्ये का आपल्याला जशी लेखन शैली हलकी फुलकी विनोद शैली आहे, तसं स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलेले, हास्य निर्मिती ही अतिशयोक्तीमुळे होते, त्यामुळे लेख कंटाळवाणा वाटत नाही. बघा, 9 रस आहे आणि 9 रसामधला हास्य हा एक रस आहे. त्याच्याप्रमाणे अलंकार आहे आणि अलंकारामध्ये या ठिकाणी जे अलंकार सांगितलेले त्याच्यातला अतिशयोक्ती अलंकार यामध्ये ह्या लेखामध्ये सांगितलेलं. 9 रसामधला एक रस म्हणजे हास्य रस आणि अलंकारामधला एक अलंकार म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय, एखादी गोष्ट जी असते ती बातमीपेक्षा जास्त खूप सांगणे, म्हणजे बोलभर असेल तर इतभर करून सांगणे, म्हणजे त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. तेच लेखिकेने या ठिकाणी हास्य निर्मितीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेलं आहे. उपरोधक शैली म्हणजे उपरोधक म्हणजे थोड्याशा टोमण्यातून सत्य सांगणे. या ठिकाणी आपल्याला उदाहरण पण वहिनीने सांगितलेले. वहिनी प्रत्येक विषयात तज्ञ असल्यासारखे बोलतात, म्हणजे सगळंच मला माहिती आहे असं वहिनी या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतात. पण यामध्ये जणू त्या सर्व विषयांचा प्रोफेसरच आहे, स्वतःला तज्ञ म्हणून घेतात का काय असं वाटतं. पण लेखिका जे सांगते ते बरोबर सांगते, म्हणून स्पष्टीकरणामध्ये लेखिका थेट टीका न करता विनोदातून अति सल्ला देण्याचं, स्वभावावर प्रकाश टाकण्याचं काम करते. म्हणजे एखाद्याला राग न येता हास्यातून त्याला सांगणं. या ठिकाणी आपल्याकडे म्हणत नाही तर एखाद्या घरच्या व्यक्तीने सांगितलं तर दुखतं, पण सोनाराने कान टोचलं की ते आपल्याला दुखत नाही. तशीच गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे. टीका न करता ते सांगितलेले आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ